ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, पुरुषाचं रेत वीर्य आणि स्त्रीचं रज या दोन्हीपासून कोण होतो? माणसाचा जन्म होतो. आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. भगवंताला म्हणतो मला बाहेर काढ. खूप तिथं त्याला त्रास असतो आणि भगवंत बाहेर त्याला काढतो. मग तो बाहेर आल्यानंतर काय म्हणतो? आतमध्ये विनंती करत होता, कवा मी कवा भगवंताला विसरून जातो. आणि मग काय करतो? आई आई करतो, आई आई आई. आणि मग थोडासा मोठा झाला का मग काय करतो? पडतो, लागतं. मग त्याला मित्र येतात, मित्रपरिवार. आणि मग जवानी येते. जवानी आल्यानंतर काय होतं? बायको आणि मुलं. मग बैलावानी राबतो, घरं बंगले कोट्यावधी संपत्ती कमवून ठेवतो. आणि मग शरीर त्याचे कप बेडके पडतात. आणि मग त्याच्याकडची सत्ता असते ना, ते घरातले माणसं काय म्हणतात? ही सत्ता आमच्या ताब्यात पाहिजे. मग त्या म्हाताऱ्याचं काय करतात? ते राग करतात. मग थुंकतो, बाबा तुमचे बेटके पडतात. मग बाबा बाजूला कोपऱ्यात बसतो. मग ते मुलं असतात, मुलाचे मुलं. मग ती सूनबाई काय म्हणती? रडू नको, तो पाय बागुलबुवा आला. काय? कारण त्याचे दात पडलेले असतात. काय? आणि कोपऱ्यात बसलेला असतो. आणि हा कोण होतो? बागुलबुवा. बघा, म्हणून संसार दुःख मूळ, चहूकडे विंगळ, कोठे जाता सुख नाही, रात्रंदिवस तळमळ. म्हणून सुरुवातीला प्रपंच करताना खूप गोड आहे, नंतर तो कडू आहे. परमार्थ करताना सुरुवातीला कडू आहे, नंतर तो काय आहे? गोड आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? परमार्थ करायचं आहे. आपलं कोण? कोणी नाही. आपल्या संग काय येणार आहे? काही नाही. मग आपल्या संग काय येणार? सत्कर्म. बघा, आपल्या याच्यातून आपले उपमुख्यमंत्री दादा एक क्षणात निघून गेले. आजपर्यंत अनेक आले, अनेक गेले, त्यांनी संग काही नेलं नाही. मग आपण काय नेणार आहे? फक्त माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला माणूस कसा आहे? लोक हसतात, मुलगा झाला, मुलगा झाला, वंशाला दिवा झाला. आणि मग आपण जातो त्यावेळेला लोक रडले पाहिजे. का? तुम्ही जर सत्कर्म कराल, लोकांकरता जगाल, जगा आणि जगू द्या. बघा, टाटा बिर्ला ज्या वेळेला मेला त्यावेळेला लोक रडले. त्यांनी लग्न केलं नाही. एवढी मोठी संपत्ती ही सगळी कोणाला? देशाला देऊन टाकली. पंडित नेहरूंनी त्यांची संपत्ती देशाला दिली. बघा, अब्दुल कलाम त्यांनी त्याची सगळी काहीच ठेवलं नाही, संपत्ती देऊन टाकली. म्हणून या जगामध्ये आले आणि या जगामध्ये जगण्याकरता काहीतरी चांगलं करा. जगा आणि जगू द्या. मी जगल त्याला जगेल, हे क्षणभंगुर देह आहे. हे आपलं काही नाही, ही माया आहे, माणसावर माया पडलेली. म्हणून ही माया दूर करा आणि जगा आणि जगू द्या. ही संस्कृती जर पटली असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.